नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झालेत। प्रलंबित देयके न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता नाफेड कार्यालयात प्रचंड गोंधळ घातलाय। वारंवार केवळ आश्वासनं देऊन प्रशासनाकडून फसवणूक केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। हक्काचे पैसे मिळत नसल्याने नाराज शेतकऱ्यांनी थेट कार्यालयावर हल्लाबोल केलाय आणि आपला संताप व्यक्त केलाय। नाफेड कार्यालयासमोर आता शेतकऱ्यांचा गोंधळ आपण बघू शकतोय। नाशिक मधल्या शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातलाय। थेट कार्यालयावर धाव घेतच शेतकऱ्यांनी इथे गोंधळ घातलाय। तर आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। नाफेड कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा गोंधळ चालू आहे, काय परिस्थिती? अगदी बरोबर आहे। खरं तर नाफेडने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून जी कांद्याची खरेदी केलेली आहे त्याचे पैसे काही शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नाफेडच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून आपला रोष व्यक्त केलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत त्या ठिकाणी नाफेडच्या कार्यालयामध्ये गोंधळ घातला आणि आपले पैसे, कांद्याचे पैसे कधी मिळणार याबाबत नाफेडच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती नाफेडच्या कार्यालयामध्ये निर्माण झालेली होती। अखेर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या कांद्याचे पैसे देण्यात येईल अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष काहीसा कमी झाला। त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे कधी मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तसंच